कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझा मॅड हो म्हणजे तो मॅडच होता ना ताईसाठी. नाही, ते मदनचा शॉर्ट फॉर्म असणार हो, मॅड असं असतं. हो तेही आहेच, पण ताईसाठी तो मॅड आहेच ना. त्यांच्यासाठी दुनिया मॅड असेल हो. पण त्यासनी काय वाटतंय ते बघायला पाहिजे ना आपण. जीजू, तुम्हाला पत्र वाचून काहीच वाटलं नाही का? नाही वाटलं की काय तो बोलून घेत होता मास्तरीन बसने तिकडं. मग मास्तरीन बघा तिकडे गेल्या नाही, त्याच्यातच आलं सगळं. खरं आहे की ताई तिथे गेली नाही, पण तो इथे आलाय ना फक्त ताईसाठी. मदन आल्यापासून तर त्यांचा संपर्क सुरूच झालाय. खूप फोन्स भेटीगाठी होत असतं. मला काय सांगू, ती इतकी त्याच्याशी बोलते की बाकी कुणाशीच बोलायला तिला वेळ नाहीये. तो पण कसा आहे बघा ना, त्याने अजून लग्नच केलं नाहीये. लगीन नाही झालं का? नाही झालं होय? नाही म्हणजे आता तिथे कसं आहे, सगळ्या नात्यांमध्ये खुलेपणा आहे, मोकळं चालतं त्यांना सगळं तिथे. म्हणजे बघा ना, लग्न होतात, डिवोर्सही होतात, परत लग्न करतात, त्यांना सगळंच चालतं तिथे. काय तर उगाच तोंडाला येईल ते बोलणं काय इरादा आहे? अहो जीजू, तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मी फक्त सांगते तुम्हाला, काय आहे की मदन आल्यापासून ताई खूप खुश आहे. तुमचं घर सोडून ती आली आहे, त्याचा काही परिणामच झाला नाहीये तिच्यावर. ती आमच्याकडे हेच म्हणत असते की त्या घरात सगळे अडाणी आहेत, खूप लाऊड आहेत, मला अजिबात त्या घरात राहायची इच्छा नाहीये. अजून काय म्हणल्या? जीजू जीजू राहू दे, बस झालं. मला ना पुढे काही बोलवत नाही. बोला, काय तुम्ही बोला, आमची सगळं ऐकून घ्यायची तयारी आहे, तुम्ही बोला तर. सॉरी जीजू, मी हे म्हणते, पण ताई असं म्हणाली की अधिपतींनी मला स्वतःहूनच घराबाहेर काढलं, ते बरं झालं. काय तो एकदाचा पिछा सुटला त्यांच्यापासून. ती म्हणत होती की अशिक्षित लोकांच्या घरी राहून तिला खूप गुदमरल्यासारखं होत होतं, आणि आता माहेरी आली आहे तर तिला मोकळं वाटतंय. ताई असं म्हणत होती की ते घर म्हणजे जेल असल्यासारखं होतं, आणि भुवनेश्वरी मॅडम त्या घरच्या जेलर. ती म्हणत होती की तिला तुमच्या कोणाशीच संबंध ठेवायचे नाही आहेत, आणि मदनचं ऐकून ती जर परदेशात गेली असती तर बरं झालं असतं. आता जुनी मैत्री बहुतेक नव्याने जुळणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.